काय रे तुला काय झालं भडकायला? तू बाबांना बोलून का बोललास? देवी गाणं म्हणत. अरे शांत हो बालका. तो मला शिवी देत नाही तर तो माझी बाबा व्याकरण चुकतंय. माझा जय जयकार करत आहे. ह्या काय मला आवडला नाही. पुढं एका एकाने बोलायचं तर तुमची समस्या मिटेल. बोला एका एकाने जे आहे दुसऱ्या बाबांना. बाबा मी बोलू? बोल. आता तुझी काय इच्छा आहे बोल. माझी काही इच्छा नाही हो. पण त्या आयंदाला काय आणायला सांगितलं म्हणून आम्ही विसरला हो. विसरलाय? होय. काय आहे असा? इच्छा आहे बोलतो मी विसरला. असं ते सांगितलं. बरं तुझं नाव काय? मुखा. हा काय बोलला? मुखा. मी पण ऐकलं ते. होय मी पण का जगला? हे तू बाबांना मी काय खायला सांगतो? कुणाला सांगशील? मग माझं नाव शॉर्टकट सांगितला. माझा पूर्ण नाव गुरुवंत खाकी आहे. माझा पूर्ण कधी सांगायचा? अरे असं नावात आम्हाला काय काय खायला लावतो? एवढ्याला पडेल ते. हा? आम्ही भक्तांवर रागवत नसतो पण आमचे भक्त श्याम रागवतात. हा चाल बस आता पुढे आठवला की सांग. बाबा हा. पुढे कोण आहे? बोला मी बोला. बोला. बाबा बाबा हा. तुम्ही खूप महान आहात. तुमचा लय मोठा आहे. तुमचा लय मोठा आहे. हा केव्हा सांगायचा? पण भक्त काय विचार करतील? पण बाबाचा तू कधी मोजलास रे? आशीर्वाद म्हणतो पट्टी घेऊन मोजलास की काय? हा मी आता त्याला चटणी मीठ लावून माझी पार. तुम्ही बोला भक्ताला मोकळं होऊ द्या. बाबा बाबा तुमच्यामुळे मला मुलं झाली. म्हणजे कसं आहे मी त्याला औषध दिलं ते औषध चाचणी केल्याने त्याला मुलं झाली असं म्हणायचं त्याला. होय होय बाबा होय. आणि बाबा एकदा दोन मुलं आली. लहान पुरुषा याच्यात. हा भक्ता बरं झालं पुढच्या वेळी मी येतो घरी तुझ्या आशीर्वाद द्यायला. बाबा बाबा आशीर्वादाला बस चला. तुला आणखी पूर्ण होऊ दे. बाबा बाबा तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. काय आणलंय? हे काय आहे? डायमंडचं आहे. डायमंड? बाबा नकली वाटतंय. काहीतरी चुकतंय. हा. हे कितीला येतं? 2002. 2002? हा? साल सांगतोस का पैसे सांगतो? 2 रुपये. 2002 रुपये? हा. बरं एक काम कर हा ठेव आणि पैसे दे. होय. काय काय परवडायचं नाही आम्हाला. हा, ठीक आहे. हा आता कसा काहीतरी भेटलाय. ठेव. बरं पुढं अजून कोणी बोलू बोल मग तू बोल. बाबा मला बोललं नको. माहिती येत आहे पोसायला हा जेव्हा मस्ती करतात हो. अरे बाबाने काय पाण्याकडे खोली नाही. काय मस्ती करतात. आपण हे बसायला इथं बसला. मस्ती करतात? काय बोलतो काय हा असा कसं होईल? आले शिजू आहे. काय मस्ती करतो बाबा. बालिका शांत हो. हे बघ त्या पोरांना सांभाळायला आम्ही धंदा खोललेला नाही आहे. हा शांत बस आता. हा शांत बस. पुढं हे काय बोला. व्यसनमुक्ती केंद्र नाही. मग कधी पण याल आणि घेऊन जाल. बाबा हर समस्येचं उल्लंघन करतात. पण काय पोरांना नाही तर सांभाळायला. बोला बोला पुढे बोला. पुढे तुम्हाला काय बोलायचंय बोला. माझ्या पहिला काय सांगितलं तर दुसरा काय सांगू? तू शांत बस. चालतो इथून. अरे पण मी काय म्हणता तू कशाला शिरा आणतो तू बसल नाही तर जा तू भया बाबाच्या नादीला लागून दुसऱ्यांना नेमक्या शिकवतो. तो आता हा पिऊन आला ना, मला हा शांत. बालिका शांत हो. एवढा क्रोध बरा नव्हे. कसा झाला तरी तू माझा भक्त आहे. आज उद्या सुधारेल. आता नशीब असला म्हणून काय झालं? हा? आज उद्या सुधारेल तो. त्याचा त्यात काही दोष नाही. हा सांगताय मी पण मी काय म्हणता माझा काय दोषच नाही. सगळा दोष या बाबाचा. पण
अरे मी याची बाजू घेतली आणि हा माझी. हा मोठा आशीर्वाद आणतो, हा. सगळ्याला याड लावतो. पहिला ह्याला समजावा. त्याला समजवता मी. हा पण बाबा एक काम कर, हा सगळ्या भक्तांच्या भेटी झाल्या ना की तुम्हाला मागे येऊन दे. मी काय बोलता काय बाबा, काय द्यायचं आहे ना आता सगळ्यांच्या सामने द्या. आता मागणी मला नाही आवडत. तुला मागणी आवडतं काही पुन्हा आवडतं सांग नको सांगू. बाबा जे सांगतील तेच तुला करावं लागेल. हा बोला, अजून पुढे बोला. कोणाला काय बोलायचंय बोला. आठवलं. हा? त्याला काय मध्ये आठवलं? बोल बोल काय आठवलं काय नाही? सांगितलं ना काय आठवला काय कायचं लटकवतात ना लाडायला सांगितलं नाही. अशीच काही आई बोलली हो. शिरपा? हा? अरे आता ह्याच्या घरात काय लटकवलं तर आपल्याला कसं कळलं? त्याला अरे बा तुला काय आठवलं का सांग. हो बाबा, मी पण आईला तास सांगितलं हो. मग आई बोलली की असं सांगितलं की बाबाला समजल म्हणून. काय काय आठवलं काय तर बोल. नाही एवढं? हा मग बस बस आता ह्याच्या पुढे तुला जर नाही आठवलं तर बघ बस झाले. बोला, पुढे अजून कोण आहे बोला. बाबा, हा खूप खुश आहे. बाबा मी जागेवर होतो, तेव्हा मोठं होतो. तेव्हापासून जागेवर होतो. कुठं मी आज उभा आहे. का तुझं कल्याण हो. कल्याण हो. एक काम कर, तू असा माझ्या पायाशी येऊन बस. हा पुढं असं पुढं जेवून बसशील. हा बाबा, मला आशीर्वाद द्या. आशीर्वाद कसला आशीर्वाद हवाय? बाबा, मला अजून आशीर्वाद द्या, म्हणजे अजून मी ठीक होईल. होय काय? एक काम कर, तू निश्चिंत राहा. हा. ते आपले दे. बाबा, हे एक काम कर, आता डोळं मीट, तुला आशीर्वाद देतो. दुस. चमत्कार चमत्कार, बाबांनी चमत्कार केला. हा, आता डोळे उघड. बाबा, हे काय? आता हीच तुझी वेळ येणार आहे. म्हणजे बाबा, हा? म्हणजे आता ह्यातून तू प्रसाद बनवून आमच्या भक्तांना वाट, म्हणजे तुला आणखी आशीर्वाद मिळेल. हा बाबांचा प्रसाद मिळाला मला. बाबांचा प्रसाद मिळाला. बोलू बाबा की जय. बोलू बाबा की जय. बोलू बाबा की जय. जय. बोला बोला, अजून कोण आहे पुढे बोला. बरं तू एका साईडला इकडे बाजूला बस. अजून काय समस्या आहे तुझी? नाही ना? हा पुढे घ्या. अजून कोण आहे? तू एक काम कर, मोह मध यापासून दूर राहा, नाहीतर मधमाशा तुला कुठं कुठं जाऊ. बाबा, बाबांचा चांगला सल्ला आहे, ध्यानात ठेव. हा मोह आणि मच्छर. बाबा, हे मच्छर नाही, माणसं आहे. ए, तू बाबांची चुकी काढतोस. बाबांची चुकी काढतोस. बाबा, तू काय नाही, तुम्ही बरोबर आहे. बाबा, ही सर्व माणसं आपल्या जाळ्यात पुढे पण बसलेली आहेत. आपण जे बोलणार तेच हे करणार. आपली आता मजा आहे. पुढं पुढं आणखी बोला. कोणाचं काय? बाबा, बाबा, हा, मला बोलायचं आहे. तुला बोलायचंय? हा? हा आपल्यातलं आहे ना? होय. बाबा, काय काळजी करू नका. नाही. आपण आपल्यातलंच आहे. नाही, आजकालची पोरं लय डांबरेट असतात. बरोबर आहे, हा. पण हा आत्ताच माणूस आहे. मग ठीक आहे. बरं बाबा बोल बोल. बाबा, मी परीक्षेत पास होत नाही. मला असा आशीर्वाद द्या की मी नापासच नाही झाला पाहिजे. पण आपल्याकडे असं काय नाही ना. नाही असं कसा त्याच्यावर पण उपाय आहे आपल्याकडे. बघ, बालका असं समोर येऊन असं बस खाली. बरं बोल, तू कुठल्या विषयात नापास होतोस? गणित. माझा पण तोच विषय. तुमचं पण. नाही पुढं पुढचा विषय घे. इतिहास. बोल. ओम भूर्भुवः भुवः स्वाहा. विज्ञान. मी काय म्हणतो? त्याचा आईच बघूच कुठं आहे? किती गर्वानं उभं राहिलं बघ. मी काय म्हणता, याला म्हशी चरायला का ठेवत नाही? एका विषय सुटत नाही का ते? हा. असं म्हणताय? ठीक आहे बरं, बसून घ्या.
कल्याण करतो. हा शिल्पा, होय आपलं ते हा ती वस्तू दे. बाबा बालका, या 2 वस्तू घे. हा, एक डाव्या हाताला बांध आणि एक उजव्या हाताला बांध. सगळे विषय सुटतील. काय सुटले? मग गळ्याला बांध, आम्ही सुटतो. बघा बघा सगळ्यातून सुटका करणारे आमचे बाबा उल्लू बाबा की बोला. अजून कोण आहे पुढे बोला. बाबा हा, मला पण बोलायचं आहे. तुला बोलायचंय? हा, बोल रे. बोल बोल बोल. नाही, तुला दिसण्यावरून चित्तवरून बोल. बोल. बाबा हा. माझी एलपीची बाटली हरवली. एसपीची बाटली? अरे तर एसपीचं गॅस भेटत नाही. हा? हे बघ, हे काम करत नाही आम्ही स्वतःच. हे सुद्धा तू बघ काय सांगतोय समस्या. बाकी माणसं म्हणत होती बाबा सगळ्यांची काय समस्या पूर्ण करतात. हा, मग आता बोल. मला वाटलं माझी बाटली भेटल. हॉटेल तुझी इथं नाही, इकडे खाली जा सांगवर. बेरड्याकडे समस्या घेऊन येतात. बस आता खाली. बाटल्या शोधा भेटू. बरं, इकडे अजून कोणी? तर मंडळी हा. एवढंच नाही तर बाबा हवेत उडतात. हवेत उडतात. हा? पराक्रम. असा कसा होईल? हा? हा? हो 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 तेवढा आवाज गेला काही तुला? जास्त आहे. बाबा आज काय उडू शकत नाही. हा. बाबा उद्या उडतील. मंडळी बाबांचा दुसरा चमत्कार बघा. अरे हो काय मला नाही आवडला. पटला नाही मग तुला घरी जा. पटला नाही म्हणून हे बघ, मी पियानो असतो ना ते मला सगळं समजतं. तुम्ही ह्या बाबाला ऐका आणि नीट होता. तुम्हाला पटत असेल तर बघा आणि तुमसून जा. तुम्ही शांत व्हा. तुम्ही भांडू नका. एक काम कर. इसल्या मग बद्दल बोलतोस आहे. एक काम कर. नाही मला बोलू द्या. काय बोलायचं आहे तू? नाही काय? मला बोलू द्यायचं नका तुम्ही. नाही, बोल बोल. नाही तू हा? तू मागं येऊन सगळं झाला ना आटपला की पडद्या मागे येऊन भेट. हा, तुला समजावतो मी सगळा काय टाक. ठीक आहे म्हणता. तुम्ही इथं बाबांच्या दरबारी असं पिऊन यायचं नाही. आता चालतं व्हायच नाही. मी नाही जाणार. याला बोलवलीस कशाला? बाबा तू स्वतः चाला. मी त्याला बोलवलीच नाही. मग? स्वतः बाबांच्या दरबारात विघ्न नकोस. माझी बाटली भेटली. भेटली? कुठं? ही बघा याच्याकडं. होय, असा होतो. तेव्हा बाजूला बसलो आहे. बरं. तर मंडळी हा, पुढं घ्या. बाबांचा दुसरा चमत्कार बघा. हा. बाबा सगळ्यांसमोर तुम्ही बाबा आग खाणार. बाबा जेवत नाही गे. बाबा जेवत नाही आका खातो. हे आग खाणं सोपं नाही आहे. हा, आगीनं माणसं जळतात. असं कसं बोलतोस तू? आग खातो मी. दाखवतो तुला मी आता. किरपा? हा हे आहे ना? हा. तो ठरला आहे. बाबा भेटत नाही तर चालला का? विसरला वाटतं. नाही बाबा ऐका. मग काय? ह्याच्यानं काय होणार आहे? नाही काय हो कुठं काय? हा? नाही एकदम काय व्हायचं दिसत नाही. काहीतरी इकडून दिलीच वाटतं. नाही हा दुसरा आहे. दुसरा दे. बरा, मी आज खाऊन दाखवतो तुम्हाला. तुम्हाला थोडा वेळ घ्यावा लागेल. ठीक आहे? भेटेल तुम्हाला. आज का तो? भेटला. हा भेटला? बघा, हा. भेटला. आता कसा विचारतोस? पण खिशातनी पडला वाटतं कुठं. हा. आता बघा, चमत्कार बघा. हा.
हम्म. बरोबर पकडला. तुला लगेच पकडतो. एवढं बरोबर आहे का? आता बघा. हा. चमत्कार चमत्कार बाबांनी चमत्कार केला. उल्लू बाबा की जय. उल्लू बाबा की जय. बोल बालका बोल, तुझे काय अजून प्रश्न आहे बोल. बाबा आठवलं. आठवलं? हो बाबा. बोल एकदाचा. आता जर का तू काय बोललास नाही तर तुला एकदम उलटा टांगून लटकवलं. बाबा हा. त्यांनी सांगितलं की त्या लटकवतात ना, मग घेऊन ये. आता आठवलं मला. काय काय? हा, आपण कोणाची नजर लागून काय आणतो? काय तू मला विचारशील? तर तुला काय आठवलं तर सांग. बाबा कोणाची नजर लागून आपण घेऊन आणतो ना. हा काय नाण्याला सांगितलं नाही. होय काय? मग मी काय लिंबू मिरची घेऊन फिरता? हे बाबांना उलट बोलतो, असं बाबांना उलट बोलायचं नाही. आईने सांगितलं ना? हा, पण अरे पण ह्याची आईच कधी आली होती इकडं? असं आठवत नाही बाबा, अशा तुमच्याकडे किती येऊन गेल्या. नाही तसं नाही. म्हणजे असं किती येतं त्याच्यामध्ये कसं माहिती पडत नाही. हा? मिरची एक काम कर. हा. हा असं ऐकणार नाही. त्याला 2 लिंबू देऊन टाक. 2. हा. हे घे बाबा. हा. 2 लिंबू घे. 2 मध्ये अजून किती आहे मग? अरे एक काम कर. ही मिरची तू तुझीच लाव. मिरची घेऊन पाहिजे. ठीक आहे? हा. तुला बोला अजून कोण आहे का बाकी? हा. तुझी पण आहे? आता तुला काय मिरची हवी का? लिंबू दिलं. सासूला कापून टाक. लिंबू कापून टाक. लिंबू. हा. लिंबू कापून टाक. तो दाखवता कसं काय करायचं जा. तुला प्रयोगच करून दाखवता. हा. आता आपल्याला जाईल ना. पाणी आहे ना? हा. बरं काम कर. अर्धा ग्लास पाणी घ्यायचा, त्याच्यामध्ये हा लिंबू असा घ्यायचा. असं आहे. बस झालं बाबा. प्रश्न आहे, घालवणार नाही. हा. असं लिंबू पिळायचा. हा? आणि असं त्या घ्यायचा. लय बरा वाटला. काय बोलतो काय? सकाळपासून ऍसिडिटी झाली होती. होय काय? असा उपाय झाले उपाय आहे. हा? असंच कर तू पण. लय बरा वाटलं. जय. बोला, अजून कोण आहे बोला. आजी कुठं आहे? बाबा पाठीमागं. देवा. हा गावात तुझा गिराय का ना? होय. हा बघ आजी तुझी काय समस्या आहे? हा तुझ्यामुळे मी आजवर हाय. आजी तुला आजवर हाय मी. हा म्हणलेला फोन मला बोलला काय वर बाबा आले. होय काय? हातातली कामं टाकली मी तसं झालं. हा. कोणती कामं? आता आमच्या भांड्याच्या पोराचा बोचा धुत होता. सुटला. हा म्हटलं आधी बाबाचं घेऊ दे. काय सांगणार कधी? हा काय तो उपाय सांगा. आता ढोकळा कुठला जाम दुखतात. डॉक्टरचं पण काय फरक नाही. ती मागची बुद्धी दिली होती ना, हा. तेवढ्या पुरतं बरं वाटलं. आता परत आलो मी ढोकळा जाम. काय तो उपाय सांगा. उपाय सांगू? एक काम कर. ती इकडं बघ. हा. काय दिसलं? दिसलं काही? काय नाही. काय नाही कसा? ती काय तुझी मसनात लाकडं जातात? बाबा हा माझी काय मस्करी करतो. मस्करीने तर काय करू? आता 40-50 वयातल्या बायकाची ढोबरा दुखतात. तू काय? हा? बरं ही अशी काय ऐकणार नाही. बाबा तरी पण तिला विचारा, अजून काय आहे काय? हा अजून काय आहे? एक मिनिट
वाडीचा विकास करायचा राहिलाय का मसनत जाणारा रस्ता राहिलाय? होय होय हा त्याचं उद्घाटन मीच करणार आहे. हा तू भरपूर दक्षिण कारण हा मसनात जाणारा रस्ता काय एवढ्याच बाहेरचा दिसत नाही. हा बघ एवढी घे आणि लावीत बस. कशाला पोंग्याला काय लावीत बस. हातपाय लवकर बरं होतील. बाबू बराच म्हणून परवडणार लग्न आपलं. बायकोला नाही का आम्ही बरं आहे ना? सरळ बस. सरळ बस. हा आणि हा कोणता? म्हातारे हा माझा पोरा बारका तुमचा काय? वय मुंबईला काय असता? वय मला कसा नाही कधी वाढी मुंबईत चितवा नाही वय काय गेला तू तरी मुलाला कमी होता. मग काय रे मला कुठे काय पुस्तक वाचून नाही घाण जायचं. बाबाच्या बोलल्यावर म्हणतात म्हातारी पोहोचते. म्हातारीला आवड नाही का आपल्याला आवडायला लागेल. जरा शांत बसा. मला बुद्धी दिले ना आता लावीत बसा. ऐका एवढंच नाही तर बाबांचा आणखी एक चमत्कार बघा. बाबा पैशांचा पाऊस पाडतात. हा पैशाच्या कामात काय झालं? आता कसं करायचं? बाबा काही घाबरू नका. हा. लास्ट टाइम मागे कसा केलेला होता तसा चिंता पण करूया. हा आता मला बोला. हा. ना पैशांचा पाऊस पडणार, काही काळजी करू नका. पैशांचा पाऊस पडणार, पण तुम्हाला एक काम करावं लागेल. काहीतरी उगवण्यासाठी आधी पेरावं लागतं. म्हणून सर्वांनी जसं सगळ्यांना जमेल तसं कुणी 500 रुपये, कुणी 1000 रुपये, कुणी 2000 रुपये आणि त्याचं दुप्पट पैसा करून आम्ही देणार. म्हणजे पैशाचा पाऊस मी पाडणार, त्याचं काही काळजी करू नका. पडणार पडणार पैशाचा पाऊस नक्की पडणार. हा. 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 होय का आता? हा. हजार? ही बायको तुझी ना? 50 देते आणि म्हणते 1000 घ्या. हजारची नोट बंद झाली. बोलू नाही कुठलं. बोलू द्या आम्हाला. बोलूया. फोन आहे कशाला? फोन घेऊ याला. फक्त पैसा घेता. फक्त पैसा डबल होता. मला पिठवल. 60 बरोबर बरं डबल. हा दोन येतील ना. आमचं दोघांचं आहे हा? 50-50. 50-50 डबल पाहिजे 5000 5,000 नाही भेटणार मग. 50-50 कुठल्या शाळेत शिकलास? अशीच नाही आहे तुला म्हणतात. माझ्या पिठवल कुठे गेला? पडला असेल. काय आग लागली? बाया 10 रुपये दे ना ग. देता का नाही परत? बाबू नवीनच लग्न झालंय ना? दे रे बाबू. हा घे बाबा घे. काय तर घेतोस तर दे. हा, आले. अजून कोणी झालेला सर्वांनी पैसे दिले? होय. हा. आता एक काम करावं लागेल. हा, आणि तो जर म्हणून. हा. तर आता पैशाचा पाऊस बाबा पाडणार आहेत, तर एक काम करायचं आहे. सगळ्यांनी डोळे मिटून शांत बसायचं. मग ते पाऊस पडणार. त्याआधी 1 मिनिट मला जरा कॉल करायचा. हा. आहे ना? आहे. माझं देऊ काही नोकरीचं. हा. मग काय नाही. लागते बाई. मध्ये मध्ये बोलू नका. हॅलो. हा आता कोणाची बोलता? बोलतोय. हो मध्ये मध्ये बोलू नका. बाबा डायरेक्ट देवाशी बोलत आहेत. देवा पैशाचा पाऊस पडेल ना? हो हो बोलताय. बरं बरं ठीक आहे.
हो. बाबा झालं पण ना? आता बाबा पैशाचा पाऊस पाडणार. आता एक काम करा, सगळ्यांनी डोळं मिटा. तुम्हाला पैसे दुप्पट मिळतील. मी पैशाचा पाऊस पडणार, तुम्ही डोळं उघडायचं नाही, ठीक आहे? डोळे मिटा. शिल्पा, सगळ्यांनी डोळे मिटले ना? थांबा बघता. हा. ए, डोळे मिट. बाबा पैशाचा पाऊस पाडत आहे, डोळे मिटा. हो बाबा, कुठे चाललात? मग तुम्ही पण थोडे घेऊन जा की. हा, मला पैसे नकोत, मला पैशाचा मोह नाही. माझ्याकडे खूप पैसे आहेत. तुला हवे असतील तर सांग. नको बाबा, मला तुमचे पैसे नको. मग काय होय तुला, आणि कोण आहेस तू? मी एक साधा शेतकरी आहे हो. मला कशाला पैसे देताय? त्यापेक्षा 2 दिवस साध्या पाण्याचा पाऊस पडा. काय झालंय, ते पीक सुकून जातील हो. पेरणी केली ना, तुमच्या त्या पैशाच्या पावसाने नाही लागणार. नाहीतर एक काम करा, गावात पाणी नाही, ते एक कळशी जेवढी पाणी भरून द्या. 15 दिवस झाले, अहो गुराने तर मागच टाकले. आम्ही तर मुख्य माहित नाही, पण ते तरी जगतील ना. बाबा पाडा ना पाण्याचा पाऊस. असा कसा पाण्याचा पाऊस पडतोय? असा कसा पाण्याचा पाऊस पडतोय? का तुम्हाला काय शक्य आहे? तुम्ही तर पैशाचा पाऊस पडताय ना, मग तुम्ही पाण्याचा का नाही पाडू शकत? की आता त्याच्यासाठी पण पैसे मग तुम्ही हे बघ, तोंड सांभाळून बोल. का? नाहीतर काय करणार आहे? शाप देणार आहे की करणी करणार आहे? ए, बाबांना असं उलटं बोलायचं नाही, नाहीतर बाबा तो ढगात पाठवतील. होय का? आता नगात जायची वेळ तुमची आहे, माझी नाही. आणि बाबा तुम्ही अंतर्यामी आहात ना? हो मग तुम्हाला भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ यातलं सगळं कळत असेल ना? हो, सगळं समजतं आम्हाला. अहो, मग आपल्याकडे बॉम्बस्फोट झाले, मुंबईवर कित्येकदा हल्ले झाले, सीमेवरती जवान शहीद झाले, महाराष्ट्रात कित्येक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यामुळे त्यांचे संसार बुडाले. मग त्यांना का वाचवलं नाही? त्याची कल्पना होती असेल ना तुम्हाला? की आता ते पण नाही? आणि बाबा तुम्ही ब्रह्मचारी आहात ना? तुम्ही एका ठिकाणी राहतात नसाल, मग तुम्हाला राहायला आलिशान बंगले, फिरायला गाड्या कशाला हवेत? आणि हे भक्त तुमच्यावरती किती विश्वास ठेवतात ना, त्यांना काय देता तुम्ही? अहो, साधू म्हणजे काय? मोह माया संसाराचे त्याग करणारे असे खूप आहेत आपल्याकडे, पण ते तुमच्यासारखे नाही. पण तुम्ही हे बघ, हे आलिशान बंगले वगैरे हे आमच्यासाठी नसतात. ते हे आमचे सगळे भक्त येतात ना, त्यांच्यासाठी असतात. काय बाबा, तुम्ही उल्लू बघा की लोकांना तुम्ही उल्लू बनवताय? हे तुमचं तुम्हाला माहित. पण असं लोकांना लुबाडणं सोडा, नाहीतर देव तुम्हाला सोडणार नाही. जो थेट देवावर प्रेम करतो ती श्रद्धा, आणि यांच्यासारख्या बंधुभावाच्या नादाला लागतो ती अंधश्रद्धा. हे बघ, हे तू बोलत नाही. काय बाबा, माहितीये मला, मी बोलत नाही तर माझ्यातले विचार बोलतात, जे मला थोर मोठ्या व्यक्तीने दिलेत, ज्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम केलंय, लोकांना श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक समजावून सांगितला. आणि तुम्ही मला माराल, पण माझ्या विचारांना मारू शकत नाही. बाबा, बाबा, मला आपल्याला मारायला